ही वेबसाईट आहे डिपार्टमेंट ऑफ ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग, महाराष्ट्र शासन। या वेबसाईटची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील इच्छुक तरुणांना पशुपालन व्यवसाय आणि त्यासोबतच दुग्ध व्यवसाय सुरू करण्यासाठी महाराष्ट्र शासन ओबीसी आणि व्हीजेएनटी वाल्यांना 50% अनुदान आणि SC/ST वाल्यांना 75% अनुदान देत आहे। या अंतर्गत शासनाच्या एकूण 4 योजना आहेत। पहिली योजना आहे दुधाळ गाई किंवा म्हैस पालन, दुसरी योजना आहे शेळी किंवा मेंढी पालन, तिसरी योजना आहे कोंबड्यांसाठी पोल्ट्री फार्म आणि चौथी योजना आहे वैरण विकास योजना। या 4 योजनांपैकी कोणत्याही एका योजनेचा लाभ घेण्यासाठी माननीय आयुक्त पशुसंवर्धन, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे। अर्जदाराने दुधाळ गाई किंवा म्हैस पालन योजनेसाठी अर्ज केल्यास अर्जदाराला 5 दुधाळ गाई किंवा 5 दुधाळ म्हशी 5 लाख रुपयाच्या मर्यादेत स्वखर्चाने खरेदी करायची आहे। त्यानंतर या 5ही जनावरांचा 3 वर्षाचा विमा 60,180 रुपये स्वतः भरायचा आहे आणि त्यासोबतच कडबा कुट्टी यंत्र, खाद्यपाण्याची भांडी, मिल्किंग मशीन, दुधाची कॅन, 3 किलो वॅटचे सोलर असे इत्यादी साहित्य 2,75,000 रुपयाच्या मर्यादेत स्वखर्चाने खरेदी करायची आहे आणि स्वखर्चानेच 3 लाख रुपयाच्या मर्यादेत या 5 जनावरांसाठी गोठा सुद्धा बांधायचा आहे। या पैशांची एकूण बेरीज केली तर ही होते 11,35,180 रुपये। एवढे पैसे अगोदर तुम्हाला स्वतः खर्च करायचे आहेत। या किमतीचे 50% अनुदान काढले तर हे होतात 5,67,590 रुपये। एवढे अनुदान ओबीसी आणि व्हीजेएनटी वाल्यांना मिळणार आहे आणि या किमतीचे 75% अनुदान काढले तर हे होतात 8,51,385 रुपये। एवढे अनुदान SC/ST वाल्यांना मिळणार आहे। अर्जदाराने शेळी मेंढी पालन योजनेसाठी अर्ज केल्यास अर्जदाराला 50 बकऱ्या आणि 5 बोकड किंवा 50 मेंढी आणि 5 मेंढे असे 6,75,000 रुपयाच्या मर्यादेत स्वखर्चाने खरेदी करायची आहे। त्यानंतर या जनावरांचा 3 वर्षाचा विमा 1,01,554 रुपये स्वतः भरायचा आहे आणि त्यासोबतच कडबा कुट्टी यंत्र 30,000 रुपयाच्या मर्यादेत स्वखर्चाने खरेदी करायचे आहे। 3 किलो वॅटचे सोलर 1,32,000 रुपयाच्या मर्यादेत आणि स्वखर्चानेच 2 लाख रुपयाच्या मर्यादेत या जनावरांसाठी गोठा सुद्धा बांधायचा आहे। या पैशांची एकूण बेरीज केली तर ही होते 11,68,554 रुपये। एवढे पैसे तुम्हाला अगोदर स्वतः खर्च करायचे आहेत। या किमतीचे 50% अनुदान काढले तर हे होतात 5,69,277 रुपये। एवढे अनुदान ओबीसी आणि व्हीजेएनटी वाल्यांना मिळणार आहे आणि या किमतीचे 75% अनुदान काढले तर हे होतात 8,53,915 रुपये। एवढे अनुदान SC/ST वाल्यांना मिळणार आहे। अर्जदाराने पोल्ट्री फार्म योजनेसाठी अर्ज केल्यास अर्जदाराला 5,000 कोंबड्या 2,50,000 रुपयाच्या मर्यादेत आपल्या स्वखर्चाने खरेदी करायचे आहेत। कोंबड्या खरेदी केल्यानंतर कोंबड्यांच्या एका महिन्याच्या खाद्यावर 4,50,000 रुपये खर्च करायचे आहेत। 15 लाख रुपयाच्या मर्यादेत स्वखर्चानेच पोल्ट्री फार्म शेड बांधायचा आहे आणि इतर साहित्य खरेदी करण्यासाठी 6,68,000 रुपये तसेच 3 किलो वॅटचे सोलर खरेदीसाठी 1,32,000 रुपये। या पैशांची एकूण बेरीज केली तर ही होते 30 लाख रुपये। एवढे पैसे तुम्हाला स्वतः खर्च करायचे आहेत। या किमतीचे 50% अनुदान काढले तर हे होतात 15 लाख। एवढे अनुदान ओबीसी आणि व्हीजेएनटी वाल्यांना मिळणार आहे आणि या किमतीचे 75% अनुदान काढले तर हे होतात 22,50,000 रुपये। एवढे अनुदान SC/ST वाल्यांना मिळणार आहे। अर्जदाराने मुरघास संयंत्र वाटप योजनेसाठी अर्ज केल्यास अर्जदाराला मुरघास हार्वेस्टर आणि मुरघास बेलर संयंत्र 26 लाख रुपयाच्या मर्यादेत स्वखर्चाने खरेदी करायची आहे। त्यानंतर या किमतीच्या 50% अनुदान म्हणजेच 13 लाख रुपये ओबीसी आणि व्हीजेएनटी वाल्यांना मिळणार आहे आणि या किमतीच्या 75% अनुदान म्हणजेच 19,50,000 रुपये SC/ST वाल्यांना मिळणार आहे। अर्ज करण्यासाठी अर्जदाराकडे स्वतःच्या नावाने असलेली 20 गुंठे जागा किंवा शेतीचा सातबारा, स्वतःच्या नावाने जागा नसेल तर किमान 5 वर्षाचा भाडेपट्टा, नोंदणीकृत करारनामा, पशुपालनाबाबत शासकीय किंवा निमशासकीय संस्थेतून प्रशिक्षण घेतल्याचे प्रमाणपत्र किंवा स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेले 2 वर्षाचे अनुभव प्रमाणपत्र ही महत्त्वाची 4 कागदपत्रे तुमच्याकडे असणे आवश्यक आहे। या व्यतिरिक्त अर्जदार दिव्यांग असेल तर UDID कार्ड, अर्जदार बचत गटाचा सदस्य असेल तर बचत गटातील सदस्य प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे जसे की जातीचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, बँक पासबुक ही कागदपत्रे असणे आवश्यक आहे। ऑनलाईन पद्धतीने अर्ज केल्यानंतर अर्जदाराची निवड झाल्यास ही सर्व कागदपत्रे अर्जदाराला संबंधित कार्यालयात बाय हँड सादर करावी लागणार आहे। मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजनेअंतर्गत काही अटी व शर्ती देण्यात आल्या आहेत।
अर्जदार बँकेतून कर्ज घेऊन प्रकल्पाची किंमत अदा करत असेल तर बँकेचे कर्ज मंजुरीचे संमतीपत्र सादर करावे लागेल. पशुधनाची खरेदी आणि प्रकल्प पूर्ण झाल्यानंतरच पात्र लाभार्थ्यांना देण्यात येणारे अनुदान त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. अर्जदाराने सदर योजनेसाठी बँकेतून कर्ज घेतले असेल आणि त्या कर्जाची परतफेड टाइम टू टाइम केली असेल तर सदर अर्जाच्या व्याजावर 4% दराने पैसे परत करण्यात येईल. शासनाकडे अनुदान देण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नसेल तर येणाऱ्या अर्जाचा विचार पुढच्या वर्षी करण्यात येईल. रेशन कार्डनुसार कुटुंबातील एकाच व्यक्तीस योजनेचा लाभ देण्यात येईल. अर्जदाराने मागील 3 वर्षात या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. मित्रांनो, दुधाळ गाई किंवा म्हैस पालन योजना, शेळी मेंढी पालन योजना, कोंबड्यांसाठी पोल्ट्री फार्म योजना, मुरघा संयंत्र वाटप योजना या 4ही योजनांसाठी विहित मुदतीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे.